नमस्कार मंडळी, कर्जमाफी करता एक आता नवीन अपडेट आलेली आहे। जुन्या माहितीप्रमाणे तर 21-22 मेला म्हणजे 21-22 मे 2026ला येत्या 2-3 दिवसामध्ये कर्जमाफीचे जे काही निकष किंवा जे काही अपडेट्स आहेत ते सरकार डिक्लेअर करणार होतं आपल्यासमोर, त्याच्या अटी शर्ती वगैरे। पण अचानक इलेक्शन कमिशनने विधान परिषदेच्या ज्या 17 रिक्त जागा आहेत त्याच्याकरता सडनली अचानक 18 जून ही जी तारीख आहे त्याच्या इलेक्शनची ही डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि 22 जूनला त्याची मोजणी आहे। त्याच्यामुळे आता असं समोर आलेलं आहे की त्याची आचारसंहिता जी आहे ती लागू झाल्या कारणाने महाराष्ट्र शासनाला आता कर्जमाफीचे जे अपडेट्स किंवा त्या योजनेबद्दलच्या बाकीच्या पण ज्या काही अटी शर्ती किंवा माहिती जी आहे ती सध्या डिक्लेअर करता येणार नाही। 22 जूनच्या मतमोजणीनंतरच समोरचे सर्व अपडेट्स आपल्याला मिळतील। आता 30 जून ही सरकारने त्याची डेडलाईन ठेवली आहे की 30 जूनच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी देणार म्हणजे देणार। साधारणतः 7-8 दिवसाचा जरी अवधी मिळत असेल तरी जरी वेळ अपुरा आहे तरी आता आचारसंहिता लागू झाल्या कारणाने मतमोजणी होईपर्यंत आणि इलेक्शनचा निकाल लागेपर्यंत तरी याच्यावर सरकार कुठलेही अपडेट्स आपल्याला मिळणार नाहीत। आणि अशाच प्रकारचे अपडेट्स आणि माहिती जर तुम्हाला हवी असेल लवकरात लवकर तुमच्या जवळपर्यंत पोहोचावी त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।